सोलापूर पुणे बायपास रोडवर संध्याकाळी 8:30च्या सुमारास एका थांबलेल्या मालवाहतूक वाहनाला रिक्षा चालकानं पाठीमागून धडक दिली. घटनास्थळावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुजित अवघडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह बारामतीहून सोलापूरकडे येताना हा प्रकार घडला. यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून रिक्षा चालक व रिक्षातील इतर दोघांना रिक्षातून बाहेर काढून जीव वाचवला. त्यामुळे पुढचा अनर्थ टळलाय. परीक्षामधील तिघांनाही सुजित अवघडे, वैभव गंगणे व त्यांच्या समर्थकांनी बाजूला नेलं. या घटनेनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती तात्काळ सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांना कळवली. तात्काळ थोडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी NHAI विभागाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता रुग्णवाहिका नसल्याचं त्या विभागानं फोनवरून वैभव गंगणे यांना कळवलं. याबाबत वैभव गंगणे व सुजित अवघडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. नशीब बलवत्तर म्हणून त्या तिघांचा जीव वाचला. मात्र एखादी घटना घडल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था उपलब्ध होत नसल्यानं NHAI विभागाच्या निष्काळजी गलथान कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातोय. निष्काळजीपणा करणाऱ्या NHAI विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात असल्याची माहिती सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी माध्यमांना दिली. दरम्यान जखमींना पुढील उपचारासाठी वैभव गंगणे, सुजित अवघडे व त्यांचे कार्यकर्ते तसेच फौजदार चावडी पोलिसांनी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. घटनेनंतर मालवाहतूक वाहन घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले.